हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं स्किन केअर रुटीन. आणि आता जसं गणपती गौरी येत आहेत त्यामुळे हे एक मस्त घरगुती जे मी फॉलो करते स्किन केअर रुटीन ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते की मी कुठले प्रोडक्ट्स यूज करणार आहे. हे सगळेच प्रोडक्ट्स जे मी तुम्हाला दाखवते ते एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये आहे. स्टार्टिंग विथ सगळ्यात आधी तुम्हाला दाखवते हा फेस वॉश. हा नीम फेस वॉश आहे, प्युअर नीम फेस वॉश. जॉय ब्रँडचा आहे, तुम्ही कुठलाही यूज करू शकता. बेसिकली सगळ्यात आधी मी स्टीम घेणार आहे, स्टीम स्टार्ट करून आणि मग हळूहळू क्लिन्झिंग आणि मग सगळी एक 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 मी तुम्हाला प्रोसेस सगळ्या स्टेप्स मी तुम्हाला दाखवते. त्यानंतर जो आहे हा आहे टॅग द आयुर्वेदा कंपनीचा फेस स्क्रब. यामध्ये आहे सॅफ्रन अँड 24K गोल्ड. हा मी आधी पण यूज केलेला आहे. हा स्किनसाठी एकदम सॉफ्ट आहे, म्हणजे जे आपल्याला होतं ना स्क्रबमध्ये पार्टिकल्स असतात आणि स्किनवर मग ते रब केल्यानंतर आपल्याला आग होते किंवा कम्फर्टेबल वाटत नाही, तर तसं बिलकुल नाही आहे. याच्यामध्ये स्मॉल पार्टिकल्स आहेत पण ते सुद्धा जे त्यांचं मिक्सचर आहे ओव्हरऑल खूप सॉफ्ट आहे स्किनसाठी आणि फेससाठी एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतर मी यूज करणार आहे हे हिप हॉप स्किन केअर क्लिन्झिंग चारकोल नोज स्ट्रिप्स. सो जे आपले ब्लॅक हेड्स असतात नोजवरचे ते काढण्याकरता हे एकदम खूप छान काम करतं. फेस शेविंग करताना मी नेहमी एलोवेरा जेल आधी अप्लाय करते चेहऱ्यावर आणि मगच मी शेविंग करते. सो हे आहे मामाअर्थचं ॲलोवेरा जेल. सो हे मी अप्लाय करून मग शेविंग करणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हा स्टीमर, त्यासोबतच आपलं सगळं काम होणार आहे. हा माझा खूप जुना स्टीमर आहे, पण आता जर तुम्ही ॲमेझॉनवर किंवा ब्लिंकिटवर सुद्धा अगदी चेक केलं तरी खूप सारे ऑप्शन्स स्टीमरमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत आणि खूप नवीन नवीन मॉडेल्स आलेली आहेत, तर तुम्ही ती चेकआउट करू शकता. तर चला आता स्टार्ट करूया स्किन केअरला. स्टीमर मी ऑन केलेला आहे. सो आता सगळ्यात आधी मी छानपैकी स्टीम घेणार आहे चेहऱ्यावर आणि मग आपण एक एक स्टेप स्टार्ट करूया. आता बऱ्यापैकी तुम्ही बघत असाल स्टीम घेऊन झालेली आहे माझी. तर आता मी फेस वॉशने क्लीन करणार आहे चेहरा. फेस वॉश अप्लाय करून क्लीन करून झालेली आहे माझी स्किन. आता मी परत स्टीम घेणार आहे आणि मग फेस स्क्रब अप्लाय करणार आहे मी चेहऱ्यावर. सगळे जे पोर्स आहेत ते ओपन व्हायला पाहिजेत, म्हणजे स्क्रब चांगला होईल. स्टीम घेऊन झालेली आहे. सो आता मी स्क्रब अप्लाय करते. फेस स्क्रब करताना किंवा फेस वॉश सुद्धा जे आपण लावतोय क्लीन करण्याकरता चेहरा, तेव्हा हा जो बाजूचा भाग असतो आयब्रोजचा तो विसरू नका, नाहीतर नेमका तोच राहतो. एकदम हलक्या हाताने मी स्क्रब अप्लाय करते पूर्ण चेहऱ्यावर, कुठेही जोरात घासत नाहीये. स्क्रब सगळीकडे लावून झाल्यानंतर मी परत आता थोडीशी स्टीम घेते आणि मग मी चेहरा धुवून येणार आहे. आता मी ही नोज स्ट्रिप यूज करणार आहे. हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये टोटल 6 स्ट्रिप्स आपल्याला मिळतील. यामध्ये ही अशी स्ट्रिप येते. स्ट्रिप आता कशी लावायची आहे नाकावर ते मी तुम्हाला सांगते. नाक ओलं करून घ्यायला लागणार आहे, नाहीतर मग ही स्ट्रिप स्टिक होत नाही. हा जो ब्लॅक पार्ट दिसतोय हे मागे स्टिकर सारखं आहे, सो मी ते काढणार आहे आधी. ही नाकावर आता लावणार आहे. सो ही अशी नाकावर माझी लावून झालेली आहे. हे लावून झाल्यानंतर आपल्याला 10 मिनिटं असंच ठेवायचं आहे. 10 मिनिटांनी मग मी ही स्ट्रिप काढणार आहे. सो आता सायमल्टेनियसली मी जे हे मामाअर्थचं ॲलोवेरा जेल आहे ते मी चेहऱ्यावर अप्लाय करून घेणार आहे. अगेन सेम मेथड. मी चेहरासुद्धा जो आहे मी थोडं इथे पाणी आणून ठेवलं आहे. सो हे जे मला शेविंग करायचं आहे थोडंसं मी चेहऱ्यावर पाणी असं लावून घेणार आहे आणि मग मी हे ॲलोवेरा जेल अप्लाय करणार आहे. फेस शेविंग तर झाले, आता 10 मिनिटं पण झाली आहे. सो हे मी काढणार आहे.
ब्लॅक हेड्स पण निघाले. तर सगळ्यात शेवटी मी आता चेहऱ्यावर अप्लाय करणार आहे टॅन रिमूव्हल फेस पॅक. याच्यामध्ये आहे चॉकलेट अँड चेरी. फेस पॅक पण आता लावून झालेला आहे. हा आता मी 10 मिनिटं ठेवणार आहे आणि मग फेस वॉश करणार आहे. फेस पॅक जो लावला होता त्यानंतर मी आता फेस वॉश केलेला आहे आणि आता मी यूज करणार आहे ग्लॅम 21चं हायड्रा बूस्ट वॉटर. याने आता मस्त हायड्रेट झाला चेहरा. आणि आता मी अप्लाय करणार आहे पॉन्ड्सचं हे सुपर लाईट जेल. आणि लिप्सला लावते मी वॅसलीन. हे आहे माझं स्किन केअर रुटीन. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. टिल देन बाय.